तर लय दगा फटका झाला व माया संग. बघा की मस्त व्हिडिओ काढला मी, अर्ध्यात आला. आणि हे असते ना कानातला बोळा, तेच म्हणायला रिचार्ज म्हणून मी काढून बघितला तर ते व्हिडिओ सोडून गेला. काय सांगावं तुम्हाला आता, लय मला रागच आला लय. हो, लय मस्त मुद्दा घेऊन आले मी आपल्या चालू जीवनावरला. म्हणजे आपल्या समाजामध्ये जे घडायलंय का, रोज एक काही ना काही, तेच मी तुमच्या समोर मांडणार आहे. आणि असं कोणासोबत घडू नाही असंच मला वाटतंय बरं का. आणि त्याच्यासाठीच मी एक कुठंतरी तुमच्या समोर काही ना काहीतरी असं म्हणजे तुमच्या सोबत चुकीचं घडू नाही असं नक्की बोलते बरं का. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा जरा. सुरुवातीला जरी बी इकडलं तिकडलं बोलले ना, तरी बी व्हिडिओच्या शेवटी अगदी तुमच्या कुठं ना कुठं तरी कामाला येणार त्यामधलं एकतरी वाक्य खरं आहे व. पण तुम्हाला सांगू का, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायला पाहिजे. आणि बघितल्याच्या नंतर बी तुम्हाला लाईक नाही करू वाटलं ना, नका करू. काय मिळत नाही त्यानं. फक्त एवढं होतंय की एक उत्साह येतय, प्रोत्साहन मिळाल्यासारखं वाटतंय लाईक मिळाल्यावर. पण हा, जरच तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मग कुठंतरी वॉच टाइम हडतय, हे सत्य आहे. मी कुठलीही गोष्ट अशी लांडीलाबाडीनं व्यवहारात वागत नाही बरं का, कुठल्याही गोष्टीबद्दल. तर तुमची मर्जी. आवडलं लाईक करत जा, माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवत जा. आणि मी केव्हा ना केव्हा तरी एखादा मजेदार मुद्दा घेऊनच येत असते, खरं आहे का नाही. तर बघा, माझ्या मैत्रिणीनं मला जी पोस्ट सेंड केली ना, ती पोस्ट अशी आहे एका पुरुषाची, त्याच्या बायकोबद्दलची. आता त्याचं लग्न कधी झालं माहिती नाही, पण ते एवढा श्राप देतो त्याच्या बायकोला. ते काय म्हणतो, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, तुला नांदायचं नव्हतं तर माझ्या संग लग्न का केलंस, तू एका माईच्या पोराचं पूर्ण जीवन असं म्हणजे हिसकावून घेतल्यासारखं केलंस, तुला राहायचंच नव्हतं तर तू लग्न का केलंस असं. आणि तू मला सोडून गेलीस, तू रोज एक बदल, पण तुला माझ्यासारखा कोणी भेटणार नाही. आणि तू एका माईच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तर तुझ्या पोटी कधी मूल होणार नाही. आणि ते तुला तळतळाट लागणार आहे. आणि ते मला तळतळाट लागलेला बघायचा आहे. तुझ्या आयुष्यात जे कुणी असेल, जे कुणी येईल गडी माणूस, ते फक्त तुझा फायदा घेऊन जाईल. पण माझ्यासारखा जपणारा सांभाळणारा नवरा म्हणून तुझ्या सोबत तुझ्या आयुष्यात कधीच राहणार नाही. असं काहीतरी लय तळतळून सराप द्यायला तिला. आणि त्यावरूनच आपण पण समजून घ्यायला पाहिजे की खरंच कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त कशाला म्हणते झालं या. खरं आहे ना राव. आता दुसऱ्यांच्या बायकांना जाळ्यात ओढण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या म्हणजे ताटातलं उष्टपाष्ट खरकट खाण्यापेक्षा आपण डंके के चोट पे बँड बाजे के साथ लग्न लावून बायको आणलेली किती बी चांगलं की हो. पण ती बायको नक्की आहे कशी आणि ती टिकणार का नाही टिकणार, हे खूप मोठा प्रश्न आहे त्या प्रत्येकासमोर, आहे का नाही. तर हे बघा, सरळ ज्या बाईला नांदून दाखवायचं असतंय ना, ती बाई असं नाही की दुसऱ्या कुठल्या पुरुषाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जात नाही, की दुसऱ्या कुठल्या पुरुषाला समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. पण तिच्या भावना ज्या असतात ना, त्या खूप वेगळ्या असतात बरं का. हे अगोदर समजून घ्या. ज्या तिच्या भावना
नवऱ्याबद्दल असतात, तिच्या संसाराबद्दल असतात, तिच्या पुढे चालून मुलाबाळाबद्दल असतात, त्या भावना मुळीच नसतात एक परपुरुषाबद्दल. ती महिला त्या नवऱ्यालाच नवरा म्हणणार आणि त्याचाच संसार करून दाखविणार. आणि तिथे नवऱ्यानं फ्रीडम द्यायलाच पाहिजे, खोटं नाही बरं का. तर आता ह्या सोशल मीडियामुळं बाई थोडीशी कुठंतरी अशी वाकड्या वळणावर नक्कीच जाताना दिसते. मी कोणाला असं गृहीत धरून बोलत नाही, पण ह्या सोशल मीडियामुळं तर नक्कीच आहे, कुठे ना कुठे पाणी मुरतंय. पण त्या अगोदरच मी तुम्हाला काय सांगितलंय, ज्या बाईला तिच्या मायबापाने जिथं नवरा करून दिलाय, ज्या दावणीला बांधलंय, तिथंच ती टिकून दाखवितीय, म्हणजेच संसार करून दाखविती. पुरुष गडी कशात कमी असतोय. आता नवरा करून घेतला ते गडी एक पुरेसा नाही. परपुरुष त्याच्यामध्ये त्या क्वालिटी म्हणजे सगळ्या क्वालिटी दिसतात. हे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन, आपल्या विचारधारामध्ये काहीतरी फॉल्ट आहे का मग त्या बिचाऱ्या नवऱ्याचा आहे, सांगा बरं तुम्ही. ते नवरा पण पुरुषच आहे ना. म्हणून म्हणते अशा काही महिला असतात की लग्नाच्या बंधनात, नवऱ्याच्या धाकात त्या सासरच्या लोकांमध्ये कधीच मिसळत नाहीत. म्हणून त्यांना परके गोड वाटतात आणि जे आपले असतात ना ते लई कडू लागतात. हे खरं आहे. तर म्हणून असं संसार उद्ध्वस्त होतात. आता संसार उद्ध्वस्त जर झाला समजा, तर एखादी बाई त्यातून बाहेर कशी पडावी. स्वतःचा संसार उद्ध्वस्त झालाय आणि खास करून मुलं बाळा असताना नवऱ्याला वेगळं केल्याच्या नंतर मुलं बाळ त्या बाईच्या सोबत तिने सोबत ठेवून ती जिथं राहते तिथं समजायचं. आई बापाच्या इथं, भावाच्या इथं, स्वातंत्र्य कसं बी राहू द्या. तर तिला पश्चाताप व्हायला पाहिजे का नाही खरं सांगायचं. ज्या नवऱ्याकडून आपण मुलं जन्माला घातले तर त्या मुलांच्या बाप म्हणणाऱ्याला बापाला आपण लांब केलं किंवा त्या बापाने आपल्याला लांब केलं, मुलांना लांब केलं, मान्य आहे. मग त्यानंतर जर समजा जाणीव असणारी महिला असेल तर तिला पश्चाताप होणार. आणि ज्या महिलेला पश्चाताप होतो ना ती महिला अशी वेळच येऊ देत नाही बरं का. नवऱ्यापासून वेगळं व्हायचं, नवऱ्याला वेगळं करायचं किंवा त्या मुलांची, बापाची, आईची ताटातूट हे सगळं उद्ध्वस्त नाही. ज्या बाईला पश्चाताप होतो ती बाई इथपर्यंत कधीच घेऊन जात नाही. लक्षात घ्या. तर सरळ जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर नवऱ्याला न समजून घेणारी, नवऱ्याला साईटला करणारी, नवऱ्याला पाठी टाकणारी आणि सगळ्यात महत्वाचं जे तिच्यासोबत घडून गेलेलं असतंय आणि ते घडायला चालू पण असतंय तरी सुद्धा
ती एक दुसऱ्या परपुरुषाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाते किंवा तिच्या आयुष्यात परपुरुष येतोय, ती जाती, ह्या भानगडी जेव्हा होतात ना, तेव्हा त्या बाईला पश्चाताप खरंच झालाय असं वाटतं का तुम्हाला? अरे बाबा, पश्चाताप होणारी बाई आपल्या स्वतःचा नवरा आपला नाही झाला तर हा कोण आहे? परपुरुष. ते मला किती ओळखतोय, मी त्याला किती ओळखते, मी त्याच्यावर किती विश्वास टाकायला पाहिजे, किंवा मी त्याच्या आयुष्यात किती इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. कमीत कमी एवढा तरी विचार करतात बरं का पश्चाताप होणाऱ्या बाया. चार चौघात मायबापानं अंगाचं कातड लावल्यासारखं आपल्यावर प्रॉपर्टी उधळलेली असती, खर्च पाणी करून लग्न करून दिलेलं असतंय. त्या लग्नामध्ये सगळं येतंय. हुंडा भांडा, कपडा लता, भांड बासन, सगळा संसार नवरा जर करून द्यायचा म्हणलं लेकीला तर त्यामध्ये त्या बापाला असं म्हणजे अंगाचं कातडं लावल्यासारखंच लावावं लागतंय ना. आणि तिथून पुढे जर त्या बाईनं हे जे बापानं आपल्यासाठी केलं त्याची जर जाणीव नाही ठेवली तर मग ती बाई त्या नवऱ्याची जाणीव किती ठेवणार आहे. लय विचार करायसारख्या गोष्टी आहेत. तर मला काय म्हणायचंय, जे जातं ना ते आपलं कधी नसतंय, त्याच्यामुळं स्वतःला त्रास करून घ्यायचा, सोडून द्यायचा असतंय. ऐकलं का? जीव लागतंय माणसाचा. ते म्हणतात ना, डंके के चोट पे बँड बाजे के साथ एक नई सुरुवात की थी, पण ती सफल नाही झाली. त्यामध्ये आता माणूस म्हणतोय एका हाताने टाळी वाजती का? अरे बाबा, दोन्ही हाताने टाळी वाजती, पण पॉइंट आहे टाळी वाजवण्यासाठी पहिला हात पुढं कुणा केला आणि मग त्या पहिला हात पुढं करणाऱ्या हातावर दुसरा हात टाकणाराची काय गलती? असं आहे. आता नवरा बायकोला वेगळं का करीन बरं? एक विचार करायसारखी गोष्ट आहे. जरी बी ते बाहेर कुठं लांडी लबाडी करीत असला तर, दुसरीला महत्व देत असला तर, त्याला तर घरात एक पाहिजेच ना, त्याचं काम धंदा सगळं त्याचं करायला, त्याच्या परिवाराला सांभाळायला. म्हणून सहजासहजी नवरा मला तरी वाटतंय नसन वेगळा होत. पण जर समजा नवरा बाहेर कुठं असला तर मग त्या बायकोला महत्व काय असणार आहे असं एखाद्या बाईला वाटतंय. आणि लयच प्युअर असेल ना तर मग ती काय म्हणती, ती बाहेरची जात आहे म्हणल्यावर घेईन दळून. काय घ्यायचंय ती डाळ, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरं, तुरी, आणि जाईन निघून. काय खुटा घेणार आहे का सोबत उपटून? असं म्हणणारनी पोचलेल्या पाहिजेत बाया अशा, कळलं का? आणि बाहेरचीला बाहेर कसं लावायचंय ना ते सुद्धा आलं पाहिजे. आता मला काय म्हणायचंय, नवरा आपला असतो तर आपल्या नवऱ्याला आपलं करून घेण्यासाठी थोडंसं कुठंतरी आपण आपल्यामध्ये क्लॅरिटी
ठेवायला पाहिजे. असं नाही की नवऱ्याला आपल्याशी करून घ्यायचे म्हणून त्याचे रोज उठून पाय धरायचे, धुवायचे, प्यायचे. हा, त्याच्यानं लाचारी दिसतीये. ते धमक असायला पाहिजे बायकोमध्ये. नवऱ्याचे कांड ते सगळे सोडवण्यात बाई पुन्हा यशस्वी होतीये जर त्या बाईमध्ये धमक असली तर. हा, हे सोडासोडीचे धंदे हे तर कुणी बी करेन किंवा सहजासहजी, पण टिकून दाखवीन लई प्युअर क्वालिटी असणाराचे काम आहेत. कळलं का? माझ्या नवऱ्याला माझ्याच सासू-सासऱ्यानं 2 लेकराची बाई बघितली होती, माझ्या सासूच्या माहेरची. आणि का म्हणून तर ऊस तोडायला मला जमनाया, आणि ती मोठी धाटी आहे, जोडा आहे, 2 लेकरं परदिशी आरदिशी, त्याला बी होईन बाप म्हणायला. सगळं फिक्स झालं. माझ्या नवरा पळून गेला पुण्याला, आणि त्या पुण्याला गेल्याच्या नंतर बघा माझ्या गममध्ये म्हणा की माझा नवरा दारूच्या येसनी गेला होता जराशी. हा, तुम्हाला तर महाग बी मी एकदा सांगितलंय. म्हणजे हाय ती बायको घरच्याला नग वाटायली आणि दुसरी मला करून द्यायली तर कामासाठी. ते टेन्शन मध्ये गेलं पळून पुण्याला, आणि पुण्याला गेल्याच्या नंतर असंच काहीतरी काम करायलं. आणि मग आता संगतीनं सोबत माणूस म्हणतोय ना, संगतीनं सोबत लागली सवय पुन्हा घ्यायची. आणि मग त्यानंतर इकडं माझा बाप बी लय तरावाईक होते व बापाचं आणि माझ्या सासूचं. शेवट पटलं नाही. ऐकलं का? तर आम्ही नाही ऐकलं कुणाचंच. माझा स्वतःचा बाप मला म्हणायचा, आपला शिक्का खोटा, दुसऱ्यांना काय बोलावा. म्हणजे मी नवऱ्याच्या माग अशी लय बऱ्या गेलेली ह्या चोरून मुकाट्या मायबापाच्या. मला जेव्हा माझ्या नवऱ्याची माया यायला लागली ना, तेव्हा पुन्हा मग मी मायबापापाशी राहत नव्हते, गपचिपत जात होती. हा, चोरून. त्याच्यानं जरा होताय ना इकडं तिकडं, पण शेवटी बघा सोन्यासारखे लेकर आहेत माझे. आणि सगळं मला असं वळपून आहेत, सगळे वळपून आहेत की मी किती दिलखुलास बाई आहे. कळलं का? तर मग दगा फटका आपल्याला कधीच कुठंच कुणीच करू शकत नाही. फुल फ्रीडम, पण त्याचा फायदा कधी घ्यायचा नुसता. हा, फायदा जर घेतला तर फ्रीडम देणाराच घंटा बाल भी नहीं जाता, सब जाता है तो आपने खुद का जाता है, आपने बाप का जाता है. ते म्हणतात ना, बहीण गेली तर नाक गेलं, बायको गेली तर मग काय गेलं तुम्ही समजा आणि कमेंट मध्ये सांगा. कळलं काय? हा, लय वाक्य छान आहे. अशा गोष्टी असतात. तर तुम्हाला काय वाटतंय? आता आमच्यासारख्या बाया परपुरुषाला समजून घेऊ शकत नाहीत, परपुरुषाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाऊ शकत नाहीत. अरे पण त्यांच्या भावना वेगळ्या असतात म्हणलं ना. परपुरुषाच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेल्या ना तरी बी नवऱ्याच्या, आपल्या नवऱ्याच्या त्या ज्या भावना असतात ना त्या लई वेगळ्या असतात, आणि परपुरुषासोबत ज्या भावना असतात त्या लई वेगळ्या असतात. ऐकलं का? एकदम क्लिअर कट असतात. बाबा आपला कुणीतरी आलंय काहीतरी सांगायलंय बोलायलंय तर समजून घ्यायचं, समजून सांगायचं, बस. त्याच्यात काय जाणार आहे आपलं? त्याच्यामध्ये जर आपण गुंतत गेला तरी बी समजा आपल्याला काय त्याच्या घरात जाऊन संसार करायचा आहे का? नाही. एक त्याला जिव्हाळा म्हणते तर जिव्हाळा. घर, फॅमिली, परिवाराचा एक हिस्सा माझ्यासारखी महिला बनवितीये परपुरुषाला. दादा, भाऊ, काका, मामा, शेवटी माणुसकी अशी गोष्ट असतीये. जरी समोरचा
दगाबाज रे. म्हणजे आता या सोशल मीडियावर बघून सांगायले हो माय, आपल्या संग नाही तसं, पण